नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. ओटगीत घर फोडले, तरुणाच्या जागरूकतेमुळे वेध फसला. जत तालुक्यातील ओटगी येथे पहाटे 2च्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली. एका तरुणाच्या जागरूकतेमुळे अनर्थ टळला. पहाटे 2 वाजता शस्त्रधारी चोरट्यांनी उटगी गावात गणपती मंदिर परिसरात साबू गुरनिंगप्पा सुसलाद यांचे कुलूपबंद दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाट व पेटी फोडून मौल्यवान वस्तूची चोरी केली. यावेळी शेजारी असलेल्या घरांना बाहेरून कडी घातली होती. बॅटरीच्या साहाय्याने परिसरातील घरांची रेकी करत चंद्रशेखर कत्ते यांच्या किराणा दुकानाकडे मोर्चा वळवला. दुकानाचे कुलूप फोडत असताना आवाज ऐकून शेजारी असलेल्या सिद्धराया हत्तरकी या तरुणाला कुणकुण लागली. त्याने आरडाओरडा करत नागरिकांना जागे करण्याचा प्रयत्न केल्याने चोरट्यांची तारांबळ उडाली. त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. तरुणाच्या जागरूकतेने किराणा दुकान फोडण्यात चोरांना अपयश आले. चोरीचा कट उधळला गेला. सदरच्या घटनेचे चित्रीकरण CCTVमध्ये झाले आहे. चोरट्यांनी तोंडाला मास्क आणि रुमाल बांधला होता. हातात काठी तलवारीसारखे दिसणारे धारदार शस्त्र होते. सिद्धराया हत्तरकी यांच्या धाडसाचेही येथे कौतुक होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनीही रात्रीची गस्त वाढवण्याची गरज आहे. घटनेची पोलिसात अद्याप नोंद झाली नसून उटगी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ असल्याने परिसरातील नागरिकांमधून भीतीचे वातावरण व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांकडे लक्ष देऊन रात्रीची गस्त वाढवावी आणि पोलीस पेट्रोलिंग करून अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उटगीकरांनी केली आहे.